आफ्टरनून गाईज. तर आज आपला गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही एक आमच्याकडे ऑर्डर होती गणपतींची. त्यांच्या घरी पूजा होती, तर त्यांनी यायला सांगितलेलं आम्हाला, तर तिकडे जातो आहे. भडगावला आहे, आमच्या इकडून साधारणपणे 20 किलोमीटर तरी असेल. तर तिकडे आम्ही आधी जाणार आहोत आणि तिथून पुढे कदाचित मामाकडे वगैरे जायचा आमचा प्लॅन आहे. तर मग तुम्हाला सांगतो मी काय काय ते पुढे गेल्यावर. आता आम्ही एक 4 व्हीलर घेतली आहे इंडिका आणि आमची 2 व्हीलर एक आहे. तर आम्ही 7-8 जण असे जातो आहे, सर्व मुलंच आणि बहिणी वगैरे आमच्या. तर तुम्हाला सर्व काही दाखवतो. किल्लेनावी किती गोष्ट. आचरा बंदरला जाणार आहोत. एका बहिणीचं घर आहे तिकडे, आमच्या आत्याच्या मुलीचं. तर तिकडे जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो कसं आचरा बंदरला पोहोचू शकतो ते सर्व. आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो त्यांचा गणपती कसा आहे वगैरे सर्व. टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. आचऱ्याला जायला निघालोच होतो, पण कणकवलीमधून जसे आम्ही आतमध्ये शिरतो आपण आचऱ्याला जाण्यासाठी, तशी गाडीच बंद पडली आमची. काय झालं तिला काय कळतच नाही. खूप वेळा किक मारून बघितलं, सेल्फ स्टार्ट करून बघितलं, पण चालूच होत नाही आहे. आता बघू, ट्राय करूया काय होतं ते. ट्राय करून बघतो होते की नाही चालू. नाही तर मग काय आम्हाला घरीच जावं लागेल. जेवढे 4 व्हीलरमधून गेलेत तेच लोक फक्त जाऊ शकतात. ही बघा, इकडेच बंद पडून राहिले. तर गाईज फायनली चालू झाली आहे गाडी. आता बघूया कुठपर्यंत जाते. मध्ये परत बंद पडली तर मग परत शॉर्ट होणार. तर बघूया आता काय होतं ते. 15 ड्रायव्हिंग करतो, पाठी बसतं. तुम्हाला सांगतो सर्व काही अपडेट देत राहतो मी. कसं आम्ही कशा अडचणी पार करून आम्ही आमच्या आत्याच्या घरी पोचतो वगैरे सर्व काही. खूप मजा येणार आहे. थोडा प्रॉब्लेम असला तरी पण प्रवासात जो आनंद येतो तो तर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे बघूया. ते खड्डे येत राहिले तर थोडे आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण गाडी जास्त हल्ली तरी पण ती बंद पडते. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर त्यामुळे बघूया आता कसं काय होतं ते. पाऊस पडल्यामुळे सर्व नद्या एकदम भरभरून वाहत आहेत. पोचण्यापासून 5-10 मिनिटावर आहे फक्त. एवढ्यात परत गाडी बंद पडली. ह्याच्या आधी पण 1-2 वेळा बंद पडली आणि आता तर चालूच होत नाही आहे. गुक 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 होते आणि आपणच बंद पडते. गाडी काही गेल्या चालूच होत नव्हती. मग आता आम्ही 4 व्हीलरमध्ये येऊन बसलो आहे. तिकडेच गाडी ठेवून आलो. तर जाताना बघू चालू झाली तर मग कसं. तर आता आम्ही पोचलो आहे तोंडवळीला
बाईक बंद पडली होती त्यामुळे मी 4 व्हीलरमध्ये आलो आणि प्रणव आता टो करून येतोय. बघूया आता त्याला किती वेळ लागतो. जवळच तशी बंद पडली होती घराच्या, तर त्यामुळे येईल 5-10 मिनटामध्ये. तर आज खूप गाडीने प्रॉब्लेम दिला आहे. बघूया आता जाताना काय प्रॉब्लेम होतो ते. जाताना तर काळोख पण असणार आहे त्यामुळे खूप थ्रिलच होणार आहे, बघायलाच नको. तर तुम्हाला मी दाखवतो सगळं काय. टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. मी बसलो होतो. आमची गाडी अजून इथे लावली, मला दिसत नसेल कदाचित. मेकॅनिकला बोलवलं आहे तुमच्या. चालवा गणेश. तू गाडी जरा मागे कर होती. रात्रीची वेळ आहे म्हणला मी आम्हाला तुम्ही घरी काय बोलतो. झाली आता घरी जाऊन भेटू. डायरेक्ट घरी जाऊन भेटू. आता काळो काय त्यामुळे काय दाखवू शकणार नाही, त्यामुळे घरी जाऊन भेटू. गाडी आता तर चालू होते पण पुढे जाऊन प्रणव खूप मोठा प्रॉब्लेम करतो. गाडीची चैनच तोडून टाकतो गेअर वर खाली करून. त्यामुळे गाडी आम्हाला इथेच ठेवून जावी लागते. कमीत कमी 20 किलोमीटरचं तरी अंतर असतं कणकवलीपासून, 20 ते 30 किलोमीटर. तर आता यांनी सकाळी उठल्याबरोबर रील वगैरे बनवायला घेतली. तर आता मी परत गाडी जिकडे काल ठेवली होती तिकडे चाललो आहे. बघूया आता रिपेअरिंग करायला कोण भेटतं का. तर फायनली आता आम्हाला एक मेकॅनिक भेटला आहे कणकवलीमध्ये. आम्ही म्हणजे काका जिकडे रोज रिपेअरिंग करतो गाडी त्याची, त्यांचा एक माणूस आहे. तो इकडे आता इथेच राहतो, म्हणजे जिकडे गाडी आमची बिघडली होती तिकडेच. तर तो आता आला आहे आणि आता 3 वाजले आहेत. तो आधी देवगडला गेला होता त्यामुळे थोडं त्याला लेट झालं यायला, पण आता तो करतो आहे काम. तर आता चैनीचं वगैरे करू आणि गाडी कशी काय बंद होते ते पण आम्ही त्याला विचारणार आहोत. त्यानंतर मग रिपेअर झालं की मग कळसुलीला परत आम्ही घरी जाऊ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कधी तुमची गाडी बंद पडली रात्री किंवा सकाळी कधीही, तरी पण तुम्ही या मुलाला कॉन्टॅक्ट करू शकता. तो कधी पण येऊन तुमची गाडी जागेवर रिपेअर करून देऊ शकतो. तुम्हाला त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर आता मी गाडी रिपेअर वगैरे करून आलो आहे. याला आरती जाणार आहोत. आमच्या वाडीमध्ये जास्त बरं नाही आहे, तर त्यामुळे जास्त लोक नसतात आरतीला वगैरे. पण जी काय आरती असते त्यामध्ये खूप मजा येते. तुम्हाला देखील दाखवतो मी. जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक एक म्हणतोच, तर नक्की एक लाईक करा जर आरती तुम्हाला आमच्या गावातली आवडली तर. टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. स्पेशल प्रसाद आहे गुलाबजाम.
आमच्याकडे आहे दम बिर्याणीचा बेत आणि कांद्याने दीदीला चांगलंच रडायला लावलेलं आहे. रसिका दीदी इकडे शोलेची भाजी करताना बाई खाली बोलतात ना. काल मुलींनी खोटं खोटं काम करत ट्रेंड केला इंस्टाग्रामचा. आज आम्ही काम करत करत ट्रेंड करतोय. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपला चौथा दिवस आहे गणेश चतुर्थीचा आणि आज आम्ही सकाळी उठल्यावर थोडी साफसफाई वगैरे केली होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो काय काय केलं होतं वगैरे. ते फळ्यामध्ये पत्रे वगैरे ते सर्व काही आम्ही थोडे झाडले होते आणि लाईट वगैरे फळ्यात ज्या आहेत त्या सेट केल्या होत्या नीट. तर ते सर्व काम केलं आणि आता पूजा वगैरे चालू आहे. आत्या आली आहे माझी, ती पिसे कामतेला राहते. काका वगैरे ते सर्व आले आहेत घरी. तर जेवणाची वगैरे सर्व तयारी चालू आहे. तसेच नैवेद्याची तयारी चालू आहे. आज खीर बनवले नैवेद्यासाठी, तर तुम्हाला ते देखील दाखवतो. टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. शेण चारवताना कसं वाटतं? हा, काय वाटणार? पाणी होता काही वाटत नाही. ताजं शेण आहे की जुनं? मग गरम गरम. सारवलेलं सुकेपर्यंत आपण आतमध्ये जाऊया. तीनचा छान टाइमपास चालू आहे. लग्नाचे अल्बम बघतो. सारवलेलं सुकलंय आता. एकटा की आता कोकणातील पारंपरिक पद्धतीची रांगोळी काढते. या रांगोळीला कणिक घालणे असं म्हटलं जातं.
पाहुणे आलेले ते आता घरी चाललेत आपल्या. तर आता आम्ही परत कणकवलीला निघालो आहे. आम्हाला जे पाहुणे वगैरे येतात, भक्त वगैरे येतात, त्यांना लाडू वगैरे द्यायला लागतात किंवा भजन वगैरे येतं तर त्यांना लाडू वगैरे देतो. तर ते आणायला चाललो आहे. तुम्हाला दाखवतो. तर भेटू कणकवलीला. बाजारपेठेमध्ये आलो आहे आता आम्ही. लाडू घेऊन झाले ते बघा. वरती जरा अजून काही सामान वगैरे घ्यायचं आहे ते बघायला चालू आहे. ही कणकवली